राधे राधे सगळ्यांना. राधे राधे. लय उशीर झालाय बघा, लय उशीर झालाय. पण आपल्याला उद्या इडो नाही टाकायला. माझ्या मुलींनो इडो बघा जा, आईचा इडो बघा जा. चांगला इडो असतो बघा माझा पण. लय मी पण वैतागून गेले बघा मुलींनो, काय करू काय नाही. लय म्हणजे 2 वर्ष झाले यूट्यूबवर रे. मुलींनो मला तुम्ही सहकार्य करा, सपोर्ट करा. त्याला जास्त काय मला सांगून नाही वाटत. तुम्ही लेकर आहेत माझे. आपल्याच लेकरांना आपण काय सांगायचं आहे का नाही. आईचं दुःख समजतं की आपल्या लेकरांना. आईला समजतं, बहिणीला समजतं, भावांना समजतं. राधे राधे. कसे आहेत सगळे? मस्त आहेत ना? मी पण मस्त आहे. आपण पण मस्त राहावा, सगळेजण छान राहावा, सुखी राहावा, मस्त राहावा. माझा इडो बघा जा. बघा, एक मुलगा आणि एक आई असती, दोघंच माय लेकरं असतात. ते लेकरं असन 12 वर्षाचं असन लेकरू, तर रविवारचा दिवस असतो आणि शेजारी गाव असतं, खेडेगाव. तर आईला म्हणतो, आई उद्या नाही का त्या गावाची जत्रा आहे आणि मला जायचंय. माझे पण दोस्त मित्र चाललेत, मी पण जाणार आहे. ती म्हणली, जा रे बाळा, जा की, तुला कोण नको म्हणते, जा. ते म्हणतो, परे आई मला 10 रुपये देशील का ग? ती म्हणती, हो रे बाळा, देते की तुला. तू जेवण कर बरं पटकून आणि झोपी जा. बरं म्हणला आई, मी झोपतो. झोपलं ते लेकरू. आपलं जत्राला जायचं म्हणून झोपलं आणि सकाळी जागच नाही आली त्याला. दोस्त मित्र चक्रा मारायला लागले. अहो उठवा ना, उठवा ना मुलाला तुमच्या. ती म्हणली, बाबा कसं उठवायचं रे, झोपलेलं लेकरू कसं उठवायचं? ते म्हणलं, आमच्या आईनं पण उठवलं की, आम्हाला जायचं जत्राला म्हणून आमच्या आईनं पण उठवले, तसं तुम्ही पण उठवा, नाहीतर आम्ही उठवतो. ती म्हणली, नका नका, झोप त्याची कडू करू नका, उठन ते, बसा जरा, बसा म्हणली, तुम्हाला चहा देते. मग पोरं बसले, तोवर पोरांना चहा पाणी केलं, चहा पिले. म्हणले, अहो काकू उठवा की. नाही रे बाळा, झोप मोड होईन, झोप कडू होईन, मग जत्रामध्ये त्याला झोप येईन, मग कसं फिरणार तुम्ही? बरं म्हणलं आई, काकू झोपू द्या. मग उठलं पोरगं, 9 वाजायला उठलं. आलं तर पोरं बसलेली होते. अरे बाबा तुम्ही आलं थोडं लवकर. अरे लवकर नाही आहे, 9 वाजल्यात, एवढा उशीर झाला आहे. बरं आता कर बाबा, आंघोळ कर. आंघोळ पांघोळ केली. नंतर म्हणतं, आई लय उशीर झाला आहे, पटकुनी जेवायला दे, पटकुनी जेवायला दे. बरं म्हणली, बाळा देते, पण तुला काय देऊ खायला? मला काय बी दे, पण दे खायला, मला लय भूक लागते. म्हणली, आता ह्याला काय करून द्यावं बाई, भाजीला तर काहीच नाही, काय करून देऊ या मुलाला मी, काय करून देऊ, काय करून देऊ, काय करून देऊ? मग आता म्हणली, गाय होती, म्हणली गायचं दूध काढते आणि गरम करते. भाकरी झाल्यात आणि भाकरी झाल्याच्या नंतर हार एवढा मोठा पडलेला असते ना लाकडांचा, तर म्हणली दूध काढतं मी, हार आहे, हारावर गरम करते मडक्यामध्ये. बरं म्हणलं आई, लवकर कर, लवकर कर, पटकुनी कर. हो बाळा, करते मी, करते मी, करते मी. परे बघा ना आईची माया कशी असते. दूध एवढ्या घाई तापवलं आणि भाकरी केलेल्या होत्या. बघा की आईची माया कशी असते. या आईची माया. पोरगं म्हणतं, दूध काढलं, गरम करायला ठेवलं त्या आईनं. रात्रीचा लय टाईम झालाय बघा. मी इडो करायला सकाळच्यासाठी, इडोच नाही सकाळच्याला टाकायला आपल्याला. आईची माया बघा की कशी असते. आता बघा, गायचं दूध निरसं पण खाल्लं ना चांगलंच असते. तर आईला वाटलं ना मी गरम करू, जरा लाल तापू, नंतर त्याच्यात माझं पोरगं भाकर करून खाईन. आईच्या जीवाला कसं वाटतो. आईची माया
कुणीच नाही आईच्या मायासारखी माया करणार, कुणीच नाही. आई आहे ना तवरकच लेकराचं शान असते या. जवळ आई आहे तोवर त्या लेकराला काहीच कमी नसतंय. ज्या दिवशी आई नसते त्या दिवशी मायाची सावली जाते. आई लवकर कर, आई लवकर कर, लवकर कर, हो रे बाळा लवकर करते, बस तुला वाढते. माझ्या दोस्तांना बी दे खायला, हो बाळा तुझ्या दोस्ताला बी देते. या रे पोरं बसा. पोरं म्हणतात नको नको आम्हाला नको. अरे बघा गाईचं दूध किती भारी लागते, खाऊन तर बघा, खाऊन तर बघा गाईचं दूध किती भारी लागते. बरं खाऊन बघू का. कितीने केलं त्या 4 भाकरी, हे पोरासाठी 2, स्वतःसाठी 2. बघा ना कर्म किती. आजकाल कुणी पण चांगलंच कर्म करते, वाईट कर्म कुणी नाही करत. वाईट कर्माचा हिसाब द्यावा लागते ना आपल्याला, म्हणून वाईट कर्म कुणीच करत नाही. सगळ्यांना माहीत पडलंय वाईट कर्म केलं ना लय हिसाब द्यावा लागते. सगळं मांडून ठेवलेलं असतं देवाने आपला हिसाब. म्हणून आजकाल कुणीच चांगलं कर्म करते, सगळे चांगलं कर्म करते. वाईट कर्म कुणीच करत नाही आणि कुणीच नाही करावं वाईट कर्म, कुणीच नाही करावं. त्याचा हिसाब लय द्यावा लागते. आता मी बघितले लोकांचं ऐकलेलं आहे वाईट कर्माचा परिणाम लय भोगावं लागते. वाईट कर्म केलं ना कुणाला असं बोट नाही दाखवायचं. आपल्याकडं किती 4 बोट वळते, एकच बोट त्याच्याकडे वळते, म्हणून हे बोट पण कुणाला नाही दाखवायचं. आई लवकर वाढ, लवकर वाढ, लवकर वाढ, लवकर वाढ. पोरांना बसवले त्याच्या दोस्तांना जेवायला बसलेत पोरं. अगं आई लवकर दे ना, अगं आई लवकर दे ना, उशीर झालाय, उशीर झालाय. अरे बाळा देते की, तुझ्या दोस्तांना बी द्यायचंय, तुला बी द्यायचंय, देते 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 म्हणायला लागले. आई ते गरम होतं ना, दुधाला उकळी येऊ द्यायची होती ना, म्हणून आई जरा गमाटामा करत होती. का तर दुधाला उकळी येऊ द्यायची होती. नको निरसं दूध नको माझ्या लेकरला, पोटात गाठी होत्यात निरसं दुधाने. परी काय नसते होत, परी आईची माया कशी अलग असते हो. लय विचार करते आईची माया. तर मग कपडा हुडकायली ते दुधाचं मडकं उचलायला. अगं आई लवकर दे, लवकर दे, लवकर दे, पोरगं लागलं म्हणायला. त्या घाईघाईमध्ये कचकून ते धरलं मडकं धरलं. असे हात भाजले, काळजाला चटके लागले त्या आईच्या. तरी मी पोरगं म्हणतं आई उशीर व्हायलाय, लवकर दे, लवकर दे, लवकर दे, जेवायला लवकर दे, दूध टाकणं ताटामध्ये. वापस आईनं लेकराला उशीर व्हायलाय वापस धरलं, वापस चटका लागला. रे बाबा हे काळजाला बाण बसले. काय करणार. लेकरला जायचे जत्रामध्ये, पोरं थांबलेले दोस्त मित्र, काय करणार. अशी असते हो आईची माया. मग लेकराला कळलं की आईच्या हाताला माझ्या भाजलंय. लेकराला कळलं पण त्याने काही सांगितलं नाही. मग जेवला, वाढलं दूध, जेवला. पोराने बी खाल्ली अर्धी भाकर. मग आईला कुठं राहिली, आईला नाही राहिली. पण लेकराला कळलं. पण लेकराला वाटलं ना माझे दोस्त पण आहेत संग माझ्याबरोबर खाते ना, आई तर माझी नंतर बनवून खाईल, उपाशी थोडी आई बसणार आहे. त्याला कळलं ना. पण ते दोस्तांना खाऊ घालायचं होतं त्याला. बघा की चांगलं कर्म करणारे किती असतात. मग झालं आई जेवण झालं आमचं. दि बरं आता 10 रुपये दि बरं. बरं बाळा. वन 10 रुपयासाठी दिवसभर खुरपणी केली आणि ते 10 रुपये मालकाकडून घेतले आणि ते 10 रुपये त्या लेकराला दिले दुसऱ्या दिवशी जत्रेला जायला.
दिवस गेला, रात्रीचा टाइम आला, दिवस मावळण तसं आई म्हणती लेकरू माझं कसं येणार जत्रावरून, लेकरू माझं कसं येणार जत्रावरून. इकडून डोळे लावून बघते, तिकडून डोळे लावून बघते, हे डोळ्या वाटतं धारा, हे डोळ्या वाटतं धारा. आईची माया कशी असते बघा की. मग 7 वाजता अंधार पडला, लेकरू कसं येणार, लेकरू कसं येणार. डोळ्याला रस्त्याला नजर लावून बसली, डोळे फाडू फाडू, डोळे फाडू फाडू, इकडून तर येईन माझं लेकरू, इकडून तर येईन माझं लेकरू. तरी ते लेकरू दिवसभर वन 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 फिरलं, नाही खाल्लं, नाही पिल्लं. एवढे पाळणे, रहाट पाळणे, केवड्या रेवड्या खायला, तरी त्या लेकराने काय नाही खाल्लं. पोरं म्हणायचे अरे घे ना खा ना, ते म्हणायचं नको. माझ्या आईला मला पकड घेऊन जायची या. अरे काय एवढी घाई आहे का पकडण्याची. माझ्या आईला 2दा ते मडकं हाताला भाजलं, माझ्या आईच्या हाताला फोडं आले, माझ्या आईच्या काळजाला चटके बसले, माझ्या आईच्या हाताला चटके बसले. मला काय नको खायला, ते लेकरू म्हणतं. आणि ते दुसरे पोरं होते ना, त्याने काय काय खाल्लं ना, तर ह्याला 4 घास दिलं, खा बाबा म्हणून. तर म्हणला नको, तुमचं पण नको मला इमानदारीनं माझ्या आईला पकड नेऊन द्यायची उपाशी राहून. तेव्हा माझ्या मनाला समाधान भेटन, नाही तर माझ्या मनाला समाधान नाही भेटणार. माझ्या आईला चटके भाजले, माझ्या आईच्या काळजाला चटके भाजले, माझ्या काळजाला चटके भाजले. माझ्या आईला पकडच मी घेणार. मग त्या 5 रुपयाची पकड घेतली, 5 रुपयाचं शेव आणली, चिवडा आणला, की रेवड्या आणल्या, जिलाबी आणली त्या 5 रुपयात. बघा आलं घरी, थैली होती हातात, पोरांच्या हातात दिली थैली. आणि मग आलं लेकरू घरी. बाबा लय उशीर झाला म्हणून लागली ओरडायला. म्हणलं आई झाला उशीर, चलत आलो आम्ही, चलत यायला किती उशीर होतंय. बरं बाळा आलास ना, बस तोंड हात पाय धुवून खा काहीतरी. हो म्हणलं आई लय मला भूक लागली. अरे बाबा तुला 10 रुपये दिले ते, काय खाल्लं काय नाही. खाल्लं म्हणला. बरं म्हणला डोळे बंद कर, डोळे बंद कर. म्हणले काय बाबा एवढं डोळे बंद करा, तुझ्या हातात तर काहीच नाही, काय आणलं एवढं. म्हणला आई तू डोळे बंद कर, घट्ट डोळे बंद कर. ते म्हणले हां केले मी डोळे बंद. काय आणलंस बाबा. आणि मग पोरांच्या हातातली थैली घेतली आणि ते खायचं आणि ती पकड ती थैली आईच्या हातात दिली. म्हणलं खोल आता डोळे. डोळे खोलले तर हे बघा पकड, ते खायचं, केवड्या रेवड्या, जिलाबी, चिवडा त्या लेकराने आणलं. मग ती 7 जन्म घेतलं तरी असं लेकरू नाही भेटणार. आणि 7ही जन्मामध्ये तूच माझा मूल हो, 7ही जन्मात तूच माझा मुलगा हो, अशी म्हणली आईने. एवढा कडकडून आशीर्वाद दिला त्या आईनं त्या लेकराला. बघा असे लेकरं व्हायला नशीब पाहिजे हो, नशीब पाहिजे. प्रत्येकाला असं लेकरू झालं तर किती जीवनाचं सार्थक होईल. माफ करा मला, एवढ्या रात्रीचं मी व्हिडिओ बनवला. उद्या व्हिडिओ नव्हता टाकायला मला. राधे राधे, धन्यवाद सगळ्यांना. सगळ्यांचं प्रेम असंच असू द्या. हे लेकरासारखं प्रत्येक आईवर प्रत्येक लेकराने असं प्रेम करावं, असं प्रेम करावा.